नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेले 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा कहर सुरू असून 9 दिवसात वाघांच्या हल्ल्यात 8 जणांचा बळी गेला आहे। यामुळे ग्रामीण भागात अक्षरशः दहशतीचे वातावरण पसरले आहे। तेंदूपत्त्याचा हंगाम मजुरांकरिता महत्त्वाचा असतो आणि याकरिता जंगलात जाणाऱ्या मजुरांवर आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वाघाने लक्ष केले आहे। वन विभागाने कितीही सूचना केल्या तरी त्या अपुऱ्याच पडत आहेत। त्यामुळे या संघर्षाला विराम कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे। महामार्गावर चारचाकी वाहन चालवताना किती सावधगिरी बाळगावी लागते याचा प्रत्यय काल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे झालेल्या अपघातात आला। एका चारचाकी वाहन चालकाने आपली कार अचानक यू-टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने या कारला जोरदार धडक दिली। या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे। चामोर्शी येथील सरकारी दवाखान्यासमोरच हा अपघात घडला। कारमधील 4 जण एका कामानिमित्त आष्टी येथे जात होते। मृतकांची नावे विनोद पूजाराम काटवे वय 45 वर्ष, राजू सदाशिव नैताम वय 45 वर्ष आणि सुनील वैरागडे वय 55 वर्ष अशी आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसात 2 तिरंगा यात्रा निघाल्या। एक यात्रा चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या आयोजनात निघाली तर दुसरी तिरंगा यात्रा बल्लारपूर शहरात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आयोजनात निघाली। बल्लारशाह येथे 7 किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता। मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपाच्याच 2 आमदारांचे वेगवेगळे आयोजन दिसून आले। चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर जवळील आसोला येथे अवैध पद्धतीने जुगार खेळला जात होता आणि यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले होते। याची कुणकुण चंद्रपूर स्थानिक गुन्हे विभागाला मिळताच त्यांनी आसोला येथे छापेमारी केली। या छापेमारीत मुख्य आरोपी फिरोज आणि धांडेसहित 10 जणांना अटक करण्यात आली। विशेष म्हणजे दररोज लाखोंची उलाढाल या जुगारात होत होती आणि येथील नागरिक या जुगारात आपले सर्वस्व हरवून बसले होते। विदर्भात सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान तर होतच आहे। त्यातल्या त्यात अनेक ठिकाणी विजा पडल्यामुळे नुकसान झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील वरुड येथे वीज कोसळून 22 बकऱ्या जागीच ठार झाल्याची घटना परवा उघडकीस आली। या बकऱ्यांची किंमत अंदाजे 3 लाख रुपये वर्तवण्यात येत आहे। बकऱ्या ठार झाल्याचे दृश्य बघून बकऱ्यांचा मालक भारत गेडाम याला सुद्धा भोवळ आली आणि त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले। चंद्रपूर नागपूर महामार्गावर कोंडा फाटा नजीक एका पादचाऱ्याला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। धडकेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला। शनिवार 17 मेला रात्री 7:30 वाजता 32 वर्षीय किशोर देठे हा रस्त्याने जात होता आणि त्याला मागून ट्रकने जोरदार धडक दिली। प्रत्यक्षदर्शीच्या नुसार हा ट्रक कर्नाटक यमटाचा असावा असा अंदाज लावण्यात येत आहे, परंतु अजूनही त्याला पुष्टी मिळाली नाही। सदर घटनेचा शोध पोलीस घेत आहेत। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली गडचांदूर नगराळा एल्लारपूर या मार्गावरील बस सेवा चंद्रपूर वणी अरण्य क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आहे। अनेक दिवसांपासून येथील नागरिक आणि प्रवासी या मार्गावर एसटी बस सुरू करावी याकरिता पाठपुरावा करत होते। अखेरीस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी हा प्रश्न लावून धरला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे या मार्गावर एसटी बस सुरू झाली। लग्नाकरिता किरयाने घेतलेली ट्रॅव्हल्स ही वऱ्हाडांना घेऊन निघाली, परंतु रस्त्यात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली। या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला। आता महत्त्वाची विशेष बाब म्हणजे हा वाहन चालक कोणत्या दवाखान्यात उपचार घेतोय याची खबरबात पोलिसांनाही नाही आणि अपघातग्रस्त वाहन त्या जागेवर नाही। 18 मे रोजी सकाळी 10 वाजता नेरीजवळील खांबाडा येथील ही घटना असून या घटनेचे प्रत्यक्षदर्शी भरपूर आहेत, परंतु हे वास्तव लपवण्यामागे कारण काय याचा छडा पोलिसांनाही लागला नाही। सदर ट्रॅव्हल्स साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स उमरेड येथील असून वाहन चालकाचा मृत्यू झाल्याचेही काही जण खाजगीत बोलत आहेत। तसेच घटनास्थळावरून गायब झालेली ट्रॅव्हल्स ताडपत्री झाकून असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे। त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे। चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकातील JBR बुक डेपो येथे आग लागल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं।
वेळ पहाटेची असली तरी लागलेल्या आगीला बघण्याकरिता येथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.